तिकडे नंदुरबारच्या नवापूर तालुका आणि धरण पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रंगावली मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे। सध्या धरणाची पाणी पातळी 226.25 मीटर नोंदवली गेली आहे। धरणाच्या सांडव्यावरून 5494.56 क्युसेक वेगानं रंगावली नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाण्याचा वाढता प्रवाह लक्षात घेता प्रशासनाकडून रंगावली नदीकाठच्या 12 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नदीकाठच्या नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊ नये असं आवाहन केलं जात आहे। आपल्या गायी म्हशी त्याचबरोबर गुरढोरं नदीपात्रात सोडू नयेत असं देखील सांगितलं जात आहे। पूरस्थिती पाहता सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन सातत्यानं प्रशासनाकडून केलं जात आहे। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस झालाय। बेमडा नदीला पूर आल्यामुळे हजारो हेक्टर शेतामधील पिकं ही पाण्याखाली गेली आहेत। शेतामध्ये 8 ते 9 फुटांपर्यंत पाणी शिरलंय। शेतातील लिंबाची बाग देखील पुराच्या पाण्यामध्ये पूर्णपणे बुडाल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। नांदगाव अळणगाव इथे 8 ते 9 वर्षांपासून पुनर्वसन झालेलं आहे। तरी इतकी परिस्थिती अशी आहे की आम्हाला घरात जाण्यासुद्धा रस्ते राहिले नाही, नालेसुद्धा नाही आहे। विशेष म्हणजे अधिकारी लोक गावात धमकावतात लोकांनी का तुम्ही गाव सोडा, सर्व तिथं सर्व झालेलं आहे। हो, आम्ही तुम्हाला सर्व घेऊन पावलेलं आहोत असे धमकवून लोक अधिकारी लोक येऊन तिथे येऊन सर्व जनतेला धमकावत आहे। पुनर्वसनात आमच्यावाल्या नाल्या रोडो खूप काही पाणी जिरलेलं आहे। माड्या पाणी आहे। घरोघरी जाऊन तुम्ही तपासणी करा या। आणि त्या लोकांना सांगण्यात येते की कलेक्टर ऑफिसला आम्ही खूप काही निवेदन दिलेले आहे, तरी पण कलेक्टरनं कोणताही निर्णय घेतला नाही। नेते येतेच आमची आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला घरात पण जाता येत नाही। आम्हाला लोकांनी सांगितलं का गावात या, गावातून काढून दिलं। नेते लोक येतात, आम्हाला काढून देतात। गावातून खाली तर 95% लोक इथे आम्ही आलेलो हजर झालेलो आहोत, तरी पण यानं कोणती सुविधा केलेली नाही। तिकडे यवतमाळ जिल्ह्यात देखील तुफान पाऊस बरसतोय। आजही यवतमाळला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। इथल्या अनेक गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मोझर आणि पिंपळगावात देखील ही गावं देखील पाण्याखाली गेली आहेत। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नाले दुथडी भरून वाहू लागले, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसतोय। शेतातील पाईप वाहून गेले आहेत, तर सोयाबीन, तूर आणि कापूस ही पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। यवतमाळ जिल्ह्याला 2 दिवसाचा रेड अलर्ट दिल्यानंतर आज धोधो पाऊस बरसल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील मी आर्णी तालुक्या येथे आहे आणि आपण पाहू शकता की आर्णी तालुक्यामध्ये जे नदीकाठचं घरं असतील किंवा काही जागा जे असतील संपूर्ण जलमय झाल्या चित्र आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आर्णी तालुक्यातील ही दृश्य आपण पाहू शकता की कशा पद्धतीने घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। पूर्ण जे घरं जे आहेत ते जलमय झालेले आहे, काही घरांची पडसाडसुद्धा झालेली आहे। आणि एकंदरीतच बघितलं गेलं तर या अशा अतिशय जलमय झालेल्या परिस्थितीमध्ये नागरिकांचे एकंदरीतच खूप बेहाल झाल्या चित्र आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। आता की कशा पद्धतीने घरांमध्ये असतील, हॉटेलमध्ये असतील, काही दुकानांमध्ये असतील, बेकरीमध्ये असतील, खूप पाणी शिरलेलं आहे। आणि अशा पाणी शिरलेल्या या जलमय याच्यामध्ये नागरिक जे आहे ते अतिशय नुकसान झाल्या चित्र आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। प्रतीक राठोड, NDTV मराठी, यवतमाळ।